उंच भरारी, घेऊया उंच भरारी, उंच भरारी, घेऊया उंच भरारी. नमस्कार. उंच भरारी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. दर्शक हो, असं म्हणतात, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. यावरून आपल्याला लक्षात येतं की एका आईची भूमिका तिच्या मुलांच्या आयुष्यात किती मोठी आणि महत्त्वाची आहे. आज आपण हेच बघणार आहोत. आई आणि मुलं ह्यांच्यातील नातं आणि एका आईने आपल्या मुलांसाठी काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने तिने आपल्या मुलांना घडवलं पाहिजे, आणि हे करताना अध्यात्म त्या आईला कसं मदत करू शकतं हेही आपण बघणार आहोत. आपल्याबरोबर आहेत आदरणीय शारदा दीदी. दीदी, तुमचं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. ओम शांती. ओम शांती. दीदी, आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिलं की अध्यात्म मदत करू शकतं मुलांच्या संस्कार परिवर्तनामध्ये. तर त्याची विधी नक्की काय आहे? संस्कार आपण बघितले की ते जे मूल आहे ते त्याचे पूर्वजन्माचे पण संस्कार घेऊन आले. बरोबर. त्यानंतर आईच्या गर्भात असताना सुद्धा आई जो विचार करते, आई जी ऍक्ट करते, त्या गोष्टींचा सुद्धा प्रभाव गर्भामध्ये त्या बाळावरती पडत असतो. अच्छा. त्यानंतर ते बाळाचा जेव्हा जन्म होतो, आसपास जे वातावरण आहे तो आपल्या डोळ्यांनी बघतोय, कारण त्याच्यासाठी सगळं नवीन आहे. आणि मोठे जे करतात ते योग्यच आहे, चांगलंच आहे असं त्याला वाटतंय, कारण मुलं हे अनुकरण करत असतात. त्याच्यामुळे असे 3 प्रकारे त्यांच्यावरती संस्कार होत असतात. आता जे पूर्वजन्माचे संस्कार घेऊन आलेले आहेत मुलं, ते डीप संस्कार असतात. डीप संस्कार असतात. बर. त्यांना समजून घेणं, आणि ते संस्कार लगेचच बाहेर नाही येत, त्याला वेळ लागतो. त्या संस्कारांना वेळ लागतो, कारण त्या आत्म्यावरती त्या संस्कारांचा किती प्रभाव आहे. त्या प्रभावानुसार ते कधी 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर, 5 वर्षानंतर पण ते संस्कार काम करायला लागतात. मग आई वडील विचार करतात की अरे, आम्ही तर ह्या मुलाला किती छान संस्कार दिले, असं कसं झालं? आज आमच्या कित्येक पिढ्या ज्या आहेत त्यांचं नाव निघतंय, लोक नाव घेतात ते, पण मग हे असं कसं झालं? मग हे संस्कार ती आत्मा स्वतः घेऊन आलेली आहे. अच्छा. त्या ठिकाणी आपला आता खूप मोठा रोल आहे की आपल्याला त्याला समजून घेणं गरजेचं आहे, कारण अगोदरच तो संस्कारांच्या अधीन आहे. आणि आता आपण पण त्याला ते बंबार्डिंग करायला लागलो, त्याला रागवायला लागलो, तर ते संस्कार उफळून येणार आहे. अच्छा. तर त्या संस्कारांना परिवर्तन करण्यासाठी अध्यात्म जे आहे ह्याचा खूप मोठा रोल आहे. अच्छा. मग संस्कार ह्यामध्ये खूप वेगवेगळे असतात. कधी मुलं प्रचंड हट्टी असतात, काही रागिष्ट असतात, काहींना तुम्ही कितीही सांगा ते खोटच बोलणार, त्यांना तुम्ही खरं बोलायला सांगा. आणि काही फॅमिलीमध्ये असेही आई वडील आहेत की खोटं एवढं बोलत नाही, ते जेवढं आहे तेवढं ते चांगल्या प्रकारे सर्व करत असतात. आपले संस्कार, आपला व्यवहार जो काही आहे खूप चांगल्या पद्धतीने ते जीवनामध्ये आणतात. ते म्हणजे हा जो खोटं बोलण्याचा संस्कार आहे, तो संस्कार तो मुलगा त्याच्या आधीच्या जन्मातून या जन्मात घेऊन आलेला आहे. त्यामुळे तुम्ही त्याला कितीही सांगितलं ना, त्याला ते समजत नाहीये, कारण त्या संस्काराचा प्रभाव त्याच्यावरती. अच्छा. मग अशा वेळेस आपण अध्यात्म जो आहे, कारण अध्यात्मामध्ये ती शक्ती आहे संस्कार परिवर्तन करण्याचं. आणि अध्यात्मामध्ये पण राजयोगा मेडिटेशन. ओके. मेडिटेशनचा रिझल्ट हाच असतो की आपले जे पूर्वजन्माचे संस्कार, जे संस्कार आपल्यालाही त्रास देतात, इतरांनाही त्रास देतात, त्या संस्कारांना परिवर्तन करता येतं. मग ह्याच्यामध्ये आपण छोट्या छोट्या विधी पण बघू शकतो. कधी तुम्हाला असं वाटतं की अरे, आम्ही किती हुशार आहोत, आम्ही किती छान शिक्षण घेतलंय, पण तुमच्या घरात आलेलं मूल जे आहे त्याची तेवढी कॅपॅसिटी नाहीये, तेवढा बुद्ध्यांक नाहीये त्याचा. मग तिथे कळत न कळत आई वडील त्या मुलाला ब्लेम करत असतात की तुझ्यामुळे आता आमचं नाव खराब होईल, घरामध्ये सगळे उच्च शिक्षित आहे आणि तुला का येत नाहीये. पण तिथे थांबायला हवं आई वडिलांनी, कारण ब्लेम करण्यात अर्थ नाहीये, त्याच्यावरती बंबार्डिंग करण्यात अर्थ नाहीये. त्याला समजून घ्या तुम्ही, त्याचा बुद्ध्यांक तेवढाच आहे. मग ह्यासाठी सुद्धा तुम्ही अध्यात्माचा उपयोग करू शकतात.
काही मुलं असतात खूप वात्रट असतात, 1 मिनिट शांत बसू शकत नाहीये, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही अध्यात्माचा वापर करू शकतात. हा, तोच नेमका कसा करायचा हे जाणून घ्यायचं आहे. आता तुम्ही जर राजयोगा मेडिटेशन करत असाल, अध्यात्म जर तुमच्या जीवनामध्ये कुठे ना कुठे काम करत असेल, तर तुम्ही पाणी घेऊ शकतात एका ग्लासमध्ये आणि त्या पाण्याला चार्ज करायचंय, त्या पाण्याला शक्तिशाली बनवायचंय. पाण्याला शक्तिशाली बनवायचंय. अच्छा. मग हे पाणी चार्ज करण्यासाठी आपल्याकडे तसे शक्तिशाली संकल्प पाहिजे, कारण आपल्या विचारांचा परिणाम हा पाण्यावरती देखील होतो, व्यक्तीवर देखील होतो, समाजावर होतो, अन्नावर देखील होतो आणि स्वतःवर सुद्धा देखील होत असतो. अच्छा. म्हणजे विचार हे आपले इतके शक्तिशाली आहेत की ती व्यक्तीला वरती सुद्धा घेऊन जातात, तर वरून खाली सुद्धा आणतात. अच्छा, म्हणजे चेतन आणि अचेतन अशा दोन्ही गोष्टींवर आपल्या विचारांचा परिणाम होतो. नक्कीच. मग त्याच्यासाठी ते जे तुम्ही ग्लासमध्ये पाणी घेताय त्यामध्ये पण जास्तीत जास्त काचेचा ग्लास असेल तर खूप छान. सर्वप्रथम तुम्हाला 2 हात एकमेकांवरती घासायचे, त्यातही ऊर्जा तयार होते आणि तो ग्लास हातामध्ये पकडायचा. अच्छा. दोन्ही हात चार्ज झालेत ऊर्जेने. आता 2 ग्लास हातात पकडायचा आहे आणि त्या पाण्याकडे तुम्हाला 1 मिनिट बघायचंय आणि ह्या सृष्टीला चालवणारी जी शक्ती आहे त्या शक्तीचं आवाहन करायचंय. ओके, म्हणजे ही शक्ती नेमकी कुठली आहे सृष्टीला चालवणारी? ही शक्ती ज्यांना आपण परमात्मा म्हणतो, तर त्या परमशक्तीचं आपल्याला आवाहन करायचंय की हे जे पाणी आहे ह्या पाण्याला परमशक्ती चार्ज करते. मग हे पाणी शक्तिशाली बनतंय, हे पाणी खूप शुद्ध बनतंय. त्यानंतर त्यांना थँक्यू म्हणायचंय परमशक्तीला. ओके, थँक्यू म्हणायचंय. त्यानंतर त्या पाण्याला देखील जलदेवता जी आहे त्या जलदेवताला पण सांगायचंय आता तुम्ही शक्तिशाली झालायत, आता तुम्ही शुद्ध झालायत, आता तुम्ही ह्या शरीरात गेल्यानंतर तुम्ही तुमचं काम करा. ओके. आता हे सगळं मुखाने बोलायचं का फक्त असे विचार करायचे? हे फक्त मनातल्या मनात आपल्याला करायचंय, परंतु ते करत असताना आपलं 100% कॉन्सन्ट्रेशन त्यावेळेस पाहिजे. हे अर्धा मिनिट किंवा 1 मिनिटाचा आहे आणि त्यावेळेस तुम्ही हा पण अनुभव करू शकतात. तुम्ही त्या जलदेवतेला चार्ज करत आहात तर ते डिव्हाइन लाईट्स येते त्या पाण्यामध्ये जाते आणि ते पाणी जे होतं मी घेतलं होतं ते नॉर्मल होतं, आता ते चार्ज झालंय पूर्ण आणि तुम्ही तुमच्या मुलांना ते पाणी प्यायला देऊ शकतात. तर तुम्हाला त्यातनं अनुभव येईल, मुलांमध्ये होत असलेले परिणाम जे आहेत चांगले परिणाम त्या ठिकाणी बघायला मिळतील. कारण असे खूप प्रयोग केले गेलेत. मग जो मुलगा खूप वात्रट आहे त्याचा तो वात्रटपणा कमी होईल, कारण वात्रटपणा कमी झाला तर तुम्ही काय बोलता हे त्याला लक्षात येईल. ज्या मुलाचा बुद्ध्यांक कमी आहे त्या मुलाला सुद्धा त्याचा खूप फायदा होईल. अच्छा. म्हणजे ह्या विधीने पण त्याकरता तुम्हाला सुद्धा आतून खूप शांत राहावं लागणार आहे. तुम्ही जर चिडचिड करत असाल, तुम्ही जर तुमची एनर्जी डाऊन असेल तर ते वॉटर चार्ज होणार नाही. बरोबर. म्हणजे तुम्ही सांगता ही विधी म्हणजे मनाचा परिणाम पाण्यावर आणि मग त्या पाण्याचा परिणाम मनावर अशी आहे. बरोबर. ही प्रोसेस आहे. ज्यावेळेस तुम्ही हे कराल तुम्हाला स्वतः तुमच्या डोळ्यासमोर सगळ्या गोष्टींचा अनुभव येईल. त्यामुळे नेहमीच आपण दुसऱ्यांबरोबर मुलांना कम्पेअर करणं की माझा मुलगा हुशार नाहीये, हाच मुलगा हुशार आहे, तर असंही कधीही करू नका. आमचा मुलगा असा आहे, ह्यांचा मुलगा बघा कसा आहे, त्या मुलालाही बोलून दाखवतात. आणि हे नेगेटिव्ह विचार किंवा नेगेटिव्ह का बोललं जातं, कारण इथे अटॅचमेंट खूप असते आपल्या मुलाबरोबर आणि जिथे अटॅचमेंट खूप येते त्या ठिकाणी कळत न कळत आपण त्याची महिमा न करता त्याला नेहमी खालीच घेऊन येत असतो. आपण बाकी मुलांबरोबर डिटॅच असतो मनाने आणि बुद्धीने, त्यामुळे नेहमी आपल्याला ते चांगलेच वाटतात. पण होऊ शकतं त्या मुलांपेक्षाही तुमचा मुलगा खूप छान असणार आहे, खूप एक्सपर्ट असणार आहे, पण त्याकडे तुमचं लक्षच राहत नाही. पण मग असंही होऊ शकतं की त्या मुलात काही अवगुण आहेत. अवगुण तर प्रत्येकामध्येच आहे, पण तुम्ही फक्त अवगुणला का फोकस करता? ते कदाचित त्या पालकांची अशी इच्छा असेल की ते अवगुण परिवर्तित व्हावे. हो, पण अवगुण परिवर्तन करण्यासाठी तुम्ही त्याच्यासमोर चांगल्या पण गोष्टी ठेवा ना.
ज्यावेळेस तुम्ही स्वतः त्यांच्यासमोर चांगल्या गोष्टी ठेवतात आणि कधी कधी पालक असंही करतात, मुलांना दिखावा म्हणून स्वतः छान छान वरून वरून बोलत असतात, व्यवहार करत असतात. पण तुम्हाला म्हटलं ना, तुमची एनर्जी, तुमचे व्हायब्रेशन त्या मुलांपर्यंत खूप लवकर जाऊन पोहोचतात. अच्छा, म्हणजे तुम्ही जरी दाखवलं असं की तू खूप चांगला आहेस किंवा तुझ्याबद्दल, त्या मुलाबद्दल ते आई वडील खूप छान छान बोलत असतील, पण मनात जर तितक्या चांगल्या गोष्टी नसतील तर तेही व्हायब्रेशन्स त्या मुलापर्यंत पोहोचत असतील. हो. आता एकदा सेंटरला एक आई आपल्या मुलीला घेऊन आली आणि मला सांगितलं, दीदी तुम्ही हिचं काउन्सिलिंग करा. आता सेंटर छोटं होतं, त्यामुळे मुलगी आणि आई एका म्हणजे शेजारी शेजारीच बसली. मग त्यामध्ये मी आईला प्रथम म्हटलं की तुमचा काय प्रॉब्लेम आहे मुलीबाबत. तर आईने भरपूर गोष्टी सांगितल्या, ही असं करते, ही तसं करते. मग म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. मग तिथेच मुलीला समोर बोलवलं, तिला विचारलं तुला आईबद्दल काय प्रॉब्लेम आहे, तुला काय वाटतं आईबद्दल. त्यावेळेस त्या मुलीने एकाच शब्दात सांगितलं, माझी फक्त एवढीच इच्छा आहे, ज्यावेळेस मी अभ्यास करते ना त्यावेळेस फक्त आईने माझ्या शेजारी बसावं. मग अर्धा तास जरी बसली ना तरी मला आवडेल. तिला सांगितलं गेलं, अरे आई जॉब करते, तिला सगळं तुमचं स्वयंपाक करायचं असतो, सगळं घर आवरायचं असतं, तिच्याकडे वेळ नाहीये. त्या मुलीने परत एकाच गोष्टीमध्ये एकाच वाक्यात उत्तर दिलं, तिला टीव्ही पाहायला वेळ आहे, माझ्या शेजारी बसायला वेळ नाहीये. म्हणजे किती बारीक ऑब्झर्वेशन आहे ह्या मुलांचं. आणि ते काय मागतायत तर तुमच्याकडे फक्त वेळच मागतात ना, आणि तुम्ही त्यांना त्याच्यासाठीच तर घरात आणलंय ना. मग हा वेळ तुम्ही तुमच्या मुलांसाठी नाही देणार तर कुणासाठी देणार. आणि प्रेमामध्ये त्याग हा असतोच, हा त्याग पण नाहीये. त्या मुलांना पुढे घेऊन जाण्यासाठी आईचं ते प्रेम आहे, वडिलांचं ते प्रेम आहे. ह्यातनच हे मुलं हळूहळू मोठी होत जातात. कारण त्यांनाही लक्षात येतं ना, माझी आई किती छान आहे, मी पण 2 मुलांना सांगायला पाहिजे ना. तर ॲटलिस्ट त्या कौतुकासाठी तरी आपण मुलांची मनं जपली पाहिजे. आणि आत्ताची मुलं, परत एकदा मी सांगते, खूप स्मार्ट मुलं आहेत, खूप स्मार्ट मुलं आहेत. त्यामुळे बहुतेक मुलांसाठी पॅरेंट्स सुद्धा कमी पडत असणार आहे. तर कुठेतरी आपण पण अपडेट होणं गरजेचं आहे. आपण फक्त कंप्लेंट करतोय मुलांचे, पण ज्यावेळेस मुलांना विचारतो ना, मुलं सुद्धा आई वडिलांच्या कंप्लेंट करत असतात. मुलांची ग्रोथ होते, त्यांना जगाला बघायचंय, जगातली प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची. तुम्ही जग बघितलंय, आता तुम्ही फक्त एवढंच आहे की मला माझं करिअर करायचंय, माझ्या मुलांना मला सगळं काही द्यायचंय, ह्यातच तुम्ही आहात. पण ज्यावेळेस आध्यात्मिक जीवनाचा एक आपल्या जीवनामध्ये फ्लेवर येतो ना, त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थाने कळतं मला मुलाला काय द्यायचंय. अच्छा. आणि तेच दिलं जातं. तर मुलाला आपल्याला समज द्यायची, संस्कार सांगायचे, कारण संस्कारावरनं संस्कृती सुद्धा बनत असते. मग कुठेतरी ह्या संस्कारांची कमी पडते. मग ते संस्कार मला तरी माहित आहे का? जर एका आईला संस्कार माहितीच नसेल तर ती त्या मुलाला काय संस्कार देणार आहे? आज आपण एक गर्वाने म्हणतो शिवाजी राजे. ह्या राजांना घडवणारी सुद्धा एक माताच होती ना. दिवसेंदिवस ती आई फक्त वाट बघत होती की केव्हा हे राजे बोलतील की माझे बाबा का त्या ठिकाणी गुलामगिरी करतात. हा एकच मनामध्ये प्रश्न होता. आणि खरंच एक दिवस राजांनी विचारलं की माँसाहेब, बाबा तिकडे गुलामगिरी का करतात ते? त्याचं उत्तर देण्यासाठी त्या तिथे बसलेल्या होत्या आणि रोज सांगायच्या त्या ठिकाणी आपला भगवा फडकला गेला पाहिजे. रोज आई ती लक्ष देत होती. फक्त लक्ष होतं, ते आपल्याला करायचं आहे. तिथे टॉर्चर नव्हतं, तिथे कुठल्याही प्रकारे एकमेकांबरोबर तुलना केली जात नव्हती. मग एक जर जिजामाता एका राजांना घडवू शकते तर हे आई सुद्धा जिजामाताच आहे ना. मग ह्या जिजामाताने सुद्धा जागं व्हायला पाहिजे. आज ह्या भारतभूमीला परत त्या राजाची गरज आहे. मग हे राजे आज बघा ना, 300-350 वर्ष झालेत तरीही ज्या शिवाजी महाराज आपण ज्यावेळेस म्हणतो, एक वेगळी चेतना निर्माण होते, एक वेगळी प्रेरणा निर्माण होते. मग आपल्या मुलामध्ये पण आपण ही प्रेरणा, ही चेतना जर घातली तर, पण तिथे कुठेतरी आपण कमी पडतो असं वाटतं ना.
मग ब्रह्माकुमारी सेंटर जागोजागी आहेत. तुम्ही फक्त जाऊन एक 7 दिवसाचा कोर्स करा ना, 9व्या 8व्या 9व्या दिवशी पण जाऊ नका. पण काय असतं संस्कार, काय असतं जीवन, किती आनंद असतो ह्या जीवनामध्ये. जग समस्यांनी भरलेलं आहे. आपल्या समोर आपण जे चालतोय ना ते समस्यांच्या रस्त्यावर चालतोय. मग ह्या समस्यामधून मला समाधान काढायचंय. आणि आज आपण अशा लेवलला आहोत फक्त आणि फक्त समस्येचंच वर्णन करतोय. हो, आणि मग त्या समस्यांचं समाधान कुठेतरी आपल्याला अध्यात्मात नक्की मिळणार आहे. 100% मिळेल. जशी तुम्ही एक विधी सांगितली पाणी चार्ज करून आपल्या मुलांना देण्याची, तर अशी अजून कुठली विधी आहे राजयोग मेडिटेशनची? राजयोग मेडिटेशन जे आहे, तुम्ही तुमचं बाळ झोपलेलं आहे किंवा मोठा मुलगा असेल किंवा आणखीनही कोणी असतील, तर तुम्हाला त्या व्यक्तीला जर मेसेज द्यायचा आहे की तू जे करतोय ते योग्य नाहीये, तुला योग्य गोष्ट करायची आहे, मग तुम्ही टेलिपॅथी थ्रू मेसेज पण देऊ शकतात. टेलिपॅथी थ्रू मेसेज देऊ शकतात. आणि कधी कधी बाळ छोटं असतं, तुम्ही जातात प्रेमाने त्याच्या डोक्यावरनं हात फिरवत असतात. जसं आपण आता वॉटर चार्ज केलं तसं तुम्ही ब्रेन पण चार्ज करू शकतात. ब्रेनला पण चार्ज करू शकतात. ओके, परत दोन्ही गोष्टी बद्दल आपण थोडं विस्तारात बोलूयात की ब्रेनला चार्ज करायचं कसं आणि टेलिपॅथीद्वारे मेसेज कसा पोहोचवायचा. नक्कीच. तर ब्रेनला चार्ज करण्यासाठी आई किंवा त्या बाळाचे वडील, आजी आजोबा, ज्यांची भावना खूप छान आहे त्या बाळासाठी, कोणीही करू शकतं. ओके, की दोन्ही हात एकमेकांवरती घासायचे आहेत आणि तुम्हाला वाटतंय की ह्या माझ्या बाळामध्ये ही कमी आहे आणि मला ती परिपूर्ण करायची. जसं थोडक्यात त्याचा बुद्ध्यांक कमी आहे, तो नटखट आहे, कोणाचं ऐकत नाहीये, शांत बसत नाहीये. त्यावेळेस तुम्ही दोन्ही हात एकमेकांवरती घासल्यानंतर 7 वेळेस एक स्वमान अर्थात एक शक्तिशाली विचार, ओके, जो स्वतःला जागृत करतोय. कारण आपण जागृत झाल्यानंतर आपण समोरच्या व्यक्तीला ते व्हायब्रेशन देणार आहोत. तर त्या ठिकाणी आपण एकमेकांवरती हात घासतोय आणि 7 वेळेस एक स्वमान बोलत आहोत. मी आत्मा परम पवित्र आहे किंवा मी परम पवित्र आहे, मी परम पवित्र आहे. ओके, म्हणजे हे बोलायचं म्हणजे मुखाने बोलायचं का हे मनातल्या मनातच बोलायचंय. आणि छान एकाग्रतेने तुम्ही केल्यानंतर त्या बाळाच्या ब्रेनवरती किंवा त्याच्या मस्तिष्कवरती दोन्ही हात ठेवायचे आणि परत तोच स्वमान बोलायचा. तुम्हाला 1 मिनिटं 2 मिनिटं ते हात तसेच ठेवायचेत. अच्छा, म्हणजे हे जेव्हा ते मूल झोपलं असेल तेव्हा करता येईल. ओके, कारण कसं आहे ना, अध्यात्म सांगतो, सायन्स सांगतो, आपल्या बॉडीमधून 3 ठिकाणून एनर्जी पास होते. एक आहे आपल्या तळपायातनं, त्यामुळे आपण चरण स्पर्श एक छान मानतो. त्यानंतर आहे आपल्या तळहातातनं, त्यामुळे आशीर्वादही आपल्यामध्ये फार छान मानले जातात. अच्छा, आणि तिसरे आहे आपल्या डोळ्यामधून ती एनर्जी पास होते. मग ह्या ठिकाणी तुम्ही सरळ साधा आणि सोपं हात घासता, ते ब्रेन चार्ज करता, ते 1 मिनिटं त्या ब्रेनवरती तसेच हात ठेवा आणि हा अनुभव करा की मी जो परम पवित्र स्वमान घेतला आहे तो ह्या बाळाला त्याची ऊर्जा मिळते आणि त्याचा बुद्ध्यांक वाढतोय. त्या बाळाचा नटखटपणा कमी होतोय आणि तो सगळ्यांचं व्यवस्थित ऐकतोय. त्याची एकाग्रता वाढते, त्याला जे सांगितलं ते समजतंय. म्हणजे हा छोटासा प्रयोग आहे. आणि टेलिपॅथी म्हणजे तुम्ही हाच स्वमान किंवा आणखीन वेगळाही स्वमान घेऊ शकतात की मी शांत स्वरूप आहे, मी आनंद स्वरूप आहे, मी सुख स्वरूप आहे, मी मास्टर सर्व शक्तिवान आहे. मग त्या मुलांना पण तुम्ही बोलायला लावू शकतात. अच्छा, जी छोटी मुलं आहेत, तुम्ही जर हा स्वमान त्या मुलांना दिला आणि त्यांच्याकडनं तुम्ही रिपीट करून घेतला तर त्याचा सुद्धा त्या मुलांवरती परिणाम होतो. कारण ती एनर्जी, ती ऊर्जा आपल्यामध्ये आहे, पण ती आपण न वापरल्यामुळे ती आता मर्ज झाली. अच्छा, म्हणजे टेलिपॅथीद्वारे संकल्प पोहोचवण्याचं. टेलिपॅथीमध्ये तुम्ही एका ठिकाणी बसलेले आहात, शांत आहात, सोफ्यावर बसा, खाली बसा, तुम्ही इव्हन गाडीमध्ये बसलेले आहात, ट्रॅव्हल करता ते, त्यावेळेस पण तुम्ही 1 मिनिट स्वतःला 100% कॉन्सन्ट्रेट करून त्या ठिकाणी तो थॉट देऊ शकतात.
मग ती व्यक्ती कुठेही असली तरी, कुठेही असेल त्या व्यक्तीच्या इनबॉक्स मध्ये तो विचार गेलेला असणार आहे. अच्छा, जसं आपण मोबाईल थ्रू एक मेसेज पाठवतो, तो अगदी कुठेही जगाच्या कानाकोपऱ्यात असेल तरी तो जाऊ शकतो त्या व्यक्तीला. त्याला रेंज मिळाली का तो त्याला मिळतोय. तसं आपणही रेंज मध्ये आलो की त्या व्यक्तीला तो मेसेज मिळतोय. अच्छा, कारण आपलं हे शरीर सुद्धा एक हँडसेटच आहे ना. हो, आपण रात्री झोपतो म्हणजे हँडसेटला चार्ज करतोय. आणि आपली जी सोल आहे ते सिम कार्ड आहे. आणि सोलला पण आपण रिचार्ज केल्यानंतर इनकमिंग आउट गोईंग, आता सध्या आपण फक्त घेतोय. मग त्याच्यामुळे आपल्या अपेक्षा वाढत चाललेल्या आहे. मग मुलांकडनं अपेक्षा, वेगवेगळ्या नात्यांमध्ये अपेक्षा, आणि त्या पूर्ण नाही झालं की मूड ऑफ. एका सेकंदात मूड ऑन होतोय, ऑफ होतोय. मग हे कशामुळे होतंय? तर अपेक्षा. मुलांकडनं खूप अपेक्षा केल्या जातात ते, आणि ह्या मुलांसाठी खूप चॅलेंजेस आहे दुनियेमध्ये. आपल्यासाठी चॅलेंजेस नव्हते, आज त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं चॅलेंज म्हणजे मोबाईल. बरोबर. तर दीदी, तुम्ही 2-3 विधी सांगितल्यात. पाण्याला चार्ज करायचं, टेलिपॅथीद्वारे त्यांच्यापर्यंत आपले विचार पोहोचवायचे, आणि ब्रेन चार्ज करायचं त्यांचं. तर आणखीन कुठली विधी आहे? आणखीन आपण व्हिज्युअलाइज पण करू शकतो. व्हिज्युअलाइज. अच्छा. तर तुम्ही एक ठिकाणी बसलेले आहात आणि तुम्हाला तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी कुठल्या छान गोष्टींमध्ये बघू इच्छिता तुम्ही? म्हणजे थोडक्यात की खूप छान आहे, तुम्हाला मुलगी आहे तर ती मुलगी तुम्हाला घरात मदत करते, सगळ्यांचा रिस्पेक्ट ठेवते. तर तुम्ही हे व्हिज्युअलाइज करता. ते की व्हिज्युअलाइज करतोय म्हणजे एक चित्र बघताय तुम्ही. तुमचा मुलगा जो आहे तो मुलगा सुद्धा खूप हेल्पिंग नेचर आहे. तुमच्या बरोबर तो बसतोय, वेळ घालवतोय, तुमचं खूप सुंदर बॉन्डिंग आहे. तर हे सगळं तुम्ही जसं जसं व्हिज्युअलाइज कराल तसं तसं हळूहळू त्यांना तो मेसेज मिळायला लागेल आणि त्यांच्या संस्कारांमध्ये परिवर्तन होईल. अच्छा, म्हणजे आपण असं डोळ्यासमोर आणलं, हे चित्र पाहिलं की त्याचा परिणाम त्यांच्यावर होणार आहे आणि तसं तसं खरंच घडत जाणार आहे, घडत जातंय. अच्छा, म्हणजे इतकी शक्ती आहे आपल्या विचारांमध्ये. पण एक साईडला तुम्ही त्यांच्यासाठी छान विचार करता ते, आणि जेव्हा समोरासमोर येतात ते त्यावेळेस तुम्ही काहीतरी निगेटिव्ह बोलता ते. म्हणजे तुम्ही केलेला जो प्रयोग आहे तो सक्सेस होणार नाही. तुमचा मुलगा मुलगी जसे आहे तसे तुम्ही ऍक्सेप्ट करा. जसे आहे तसे ऍक्सेप्ट करा. ते ऍक्सेप्ट केल्यानंतरच तुमचे हे जे तुम्ही प्रयोग करणार आहात त्याचा त्याच्यावरती परिणाम होणार आहे, आणि तो परिणाम तुम्हाला रिझल्टच्या रूपामध्ये बघायला मिळणार आहे. अच्छा, म्हणजे थोडी जरी नकारात्मकता मनात असली तरी मग तो प्रयोग यशस्वी नाही होणार नाही. बरोबर. दीदी, मग तुम्ही हे सांगताय तर ऐकायला तर खूपच छान वाटतंय की एक चित्र बघायचं डोळ्यासमोर आणि मग तसं तसं होत जाणार. मग हे तर खूपच सोपं आहे. हे सोपं त्यांना आहे जे आपल्या मुलांपासून डिटॅच आहेत. डिटॅच म्हणजे मन आणि बुद्धीने, की मुलगा आहे मुलगी आहे हे नेहमी चांगलंच करणार आहे आणि चांगलंच करतात ते, ही डिटॅचमेंट आहे. तिथे तुम्ही त्यांना बांधत नाहीये आपल्या विचारांमध्ये, आपल्या संस्कारांमध्ये. त्यांचे संस्कार जे आहेत तुम्ही ऍक्सेप्ट करतात ते. पण कधी कधी आपल्याला हे लक्षात येतं की अरे ते संस्कार जे आहेत ना ते संस्कार चांगले नाहीये, चुकीचे आहे, तरी तुम्ही त्यांना ऍक्सेप्ट करतात ते. आणि आता त्या संस्कारांना परिवर्तन करायचं तर बोलून काहीच होत नाही. खूप प्रयत्न केला, मारहाण करून सुद्धा ते बदलत नाही. मग आता आध्यात्मिक टच तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही आहे तसं स्वीकार करतात. स्वीकार तेच करू शकतील जे मन आणि बुद्धीने डिटॅच आहे, अर्थात त्यांच्यासाठी शुभ भावना आहे. समजा आई वडील असं व्हिज्युअलाइज करतायत की माझा मुलगा आता शाळेत पहिला येणार, तर मग त्याने तो पहिला येईल का त्या मुलालाही काही मेहनत घेतली पाहिजे? तिथे मुलानेही मेहनत घेणं गरजेचं आहे, आई वडिलांनीही मेहनत घेणं गरजेचं आहे. फक्त जो नेगेटिव्ह इम्पॅक्ट आहे ना तो बाजूला करायचा आहे. अच्छा, म्हणजे मेहनत तर घ्यायचीच आहे आणि त्याचबरोबर सकारात्मक विचारही करायचे, दोन्ही. अच्छा, तर हे ऐकायला खूप छान वाटतंय आणि करायचंही आहे, मलाही करायचंय आणि आमच्या दर्शकांनाही करायचंय. तर आजच्या मार्गदर्शनासाठी तुमचे खूप खूप आभार. ओम शांती. थँक्यू. आज आपण पाहिलं अध्यात्माद्वारे आपण मुलांच्या संस्कारात
कसं परिवर्तन आणू शकतो. आपण राजयोग मेडिटेशनच्या वेगवेगळ्या विधी पाहिल्या. आपण पाहिलं पाण्याला कसं चार्ज करायचं, ब्रेनला कसं चार्ज करायचं, टेलिपॅथीद्वारे मुलांपर्यंत आपले विचार कसे पोहोचवायचे, व्हिज्युअलायझेशनद्वारे आपल्या मुलांच्या संस्कारात कसं परिवर्तन आणायचं. तुमच्यापैकी काही तार्किक लोकांना असं वाटत असेल की ह्या सगळ्या थोड्याशा अंधश्रद्धाच्या गोष्टी आहेत, पण तसं नाहीये. सायन्सनी देखील हे सगळं प्रूव्ह केलेलं आहे. तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला नक्की विचारू शकता. बालक आणि पालक ह्यांच्यातील नात्याची ही चर्चा अशीच आपण चालू ठेवणार आहोत, पण पुढच्या भागात. आज इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या भागात. नमस्कार. उंच भरारी घेऊया उंच भरारी, उंच भरारी.